गुड मॉर्निंग. माझं नाव अश्विनी विजय तलवटकर. कधी कधी काय होतं की ॲम्ब्युलन्स जेव्हा सिग्नल ट्रॅफिक येते ट्रॅफिक जास्त असल्यामुळे आपल्याला ॲम्ब्युलन्सला जायला जागा मिळत नाही. तर म्हणून आम्ही हा जो प्रॉब्लेम आहे तो घेतलेला आहे आणि आमचा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. नागपूर शहरातील 60 ते 80 वयोगटातील रुग्णांची ॲम्ब्युलन्समध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले असून जागरूकता कमी होत आहे कारण बंद सिग्नलमुळे होणारे ट्रॅफिक. जसं ते ॲम्ब्युलन्स जेव्हा 50 ते 100 मीटरवर असेल तर इथला जो ड्रायव्हर आहे तो आपल्या मोबाईलवरून ब्लूटूथ कंट्रोल ॲप्लिकेशन म्हणून एका ॲपवरून तो इकडे मेसेज पाठवेल आणि इथे असलेला जो ब्लूटूथ सेन्सर असेल तो मेसेज कॅच करेल आणि रीड करून तसं वर्क करेल. तर आम्ही इथे 1 नंबरचा असा मेसेज टाकलेला आहे. तर हा वर्क करत आहे. जसं बजर वाजेल ज्यामुळे लोकांना वाटेल की काहीतरी आलंय म्हणून ते साईड होतील आणि हा फक्त ज्या रूटने येतात त्याच रूटचा जो सिग्नल आहे तो सुरू असेल. अदरवाईज बाकीचे आहेत ते रेड असेल ज्यामुळे इकडले आणि इकडले जे असेल ते लोक थांबलेले असेल. तर जेव्हा ही पार करून जाईल तर तेव्हा आपला जो रेग्युलर सिग्नल आहे सिग्नलचा तो सुरू असेल. तर हे कशामुळे तर हे आमच्या कोडिंगमुळे आहे. आम्ही ब्लूटूथच्या याच्यामध्ये फक्त 1 नंबर सेट केलेला आहे म्हणून तो तशी कोडिंग झालेली आहे. हमने जो ग्रीन लाइट है वो 2 पिन में रखी है. जो आर्डिनो की है वो पिन 2 में रखी है. तो वो चालू होगा उसके बाद 1 सेकंड के इंतजार के बाद वो बंद होगा. ये बजर की है. जो बजर इनके नाम की पता चलेगा कि वो ट्रैफिक में कुछ तो है गड़बड़. उसके लिए वो बजर रखना है. ये वैसी ये 13, 4, 7, 8 वो सब भी वैसी ही लाइट की है. ये 3 लाइट की वाली लाइट है 13, 4, 7. यहाँ पे फिर 16 सेकेंड वो आने और जाने में वक्त लगेगा. इसके लिए 16 सेकेंड का रखा है. उनको टाइम मिल सके आने जाने में. थैंक यू सो मच.